अस्सलाम वालेकुम आदाब दोस्तों। अजंता शहर गांधी चौक राम मंदिर के शॉपिंग कॉम्प्लेक्स में जो लोक अदालत का प्रोग्राम है, तो यहाँ जज और पूरे वकील यहाँ मौजूद है दोस्तों। ज़्यादा से ज़्यादा वीडियो को अपने दोस्तों में भाइयों में अपने शेयर करना। चलते दोस्तों राम मंदिर में चलते और वहाँ की जानकारी आपको पूरी देते, पूरी लास्ट तक बने रहे दोस्तों। बहुत खास वीडियो है अजंता की जनता के लिए, ये बहुत खास वीडियो है, तो ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करना चाहिए अपने दोस्तों में भाइयों में। तर हे त्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, त्याच्या अधिकाराविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागू शकतात। आणि या अधिकारांसाठी जे आहे ते न्यायालयाने समिती स्थापन केलेली आहे आणि प्रत्येक 8 ते 15 दिवसाला न्यायाधीश जे आहे तर ते कारागृहामध्ये जाता आणि कैद्यांची चौकशी करता। कोणाला काही अडचण आहे का, कोणाला काही सुख सुविधा पुरवल्या जात नाही का, तर त्याची तक्रार घेऊन जे आहे तर त्याचे पाठपुरवठा ते वरती शासनाकडे करतात की अशा अशा कैद्यांना अशा अशा प्रकारचा त्रास आहे आणि त्याविरुद्ध त्यांना पूर्ण सुख सुविधा पुरवल्या जातात। आज या ठिकाणी आयोजकांनी मला येथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो। धन्यवाद। तालुका विधी सेवा अंतर्गत अजिंठा गावामध्ये आज आदरणीय S.S. देशमुख दिवाणी न्यायाधीश सर, वरिष्ठ स्तर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे K.T. आडायके सह दिवाणी न्यायाधीश सर, आदरणीय व्यासपीठ। आपल्या गावामध्ये वेगवेगळे विकास कामं जेव्हा चालू होतात तर त्यावेळेस काही जण मॉब येऊन ते काम बंद पाडतात। हा सुद्धा आपल्या कायद्याचं उल्लंघन आहे। नागरिकांना रस्ता उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी, तशी पंचायत समितीची जबाबदारी असते आणि ती सरपंच म्हणून ते सांभाळत असतात। तर थोडासा कायद्याच्या संदर्भात जो काही आज कायदेविषयक शिबिर आज इथं आपण आयोजित केलेला आहे, तर प्रत्येक बाब ही जेव्हा कृती आपण करतो तर तो पूर्ण विचारांती केली पाहिजे। चुकीची कृती केली तर त्याला कायद्याने समर्थन नसतं, मग त्यावर तुमच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल होतात आणि ह्या ज्या काही बाबी या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये। आपल्याला दर 5 वर्षानंतर निवडणुकीची संधी दिली जाते। आपल्या मताचा अधिकार आपण त्या पेटीमध्ये तुम्हाला जो दिलेला आहे प्रत्येक नागरिकाला, त्यानुसार तुम्ही सरपंच तुमच्या गावात निवडून आणला पाहिजे आणि 5 वर्ष राजकारण करू नये। आदरणीय व्यासपीठाने आज इथे मला जी 2 मिनटं संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सूत्र संबंधितांनी कार्यक्रम चालू ठेवावा। दिवाणी न्यायाधीश आदरणीय आडायके सर, सर्वदानी सर्व उत्सुक आहोत साहेबांचे विचार ऐकण्यासाठी। सरांना विनंती करतो की त्यांनी तालुका विधी सेवा सिल्लोड तालुका वकील संघ संयुक्त विद्यमाने आयोगाच्या या फिरते न्यायालय आणि कायदेशीर सुधाराप्रसंगी खुर्च्यावर उपस्थित सन्माननीय S.S. देशमुख साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सिल्लोड तालुका वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष साहेब आणि रहमत, नायब तहसीलदार बनकर साहेब, गटविकास अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी पंडित साहेब, सरकारी वकील SP सपकाळ, अजिंठा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ढाकणे साहेब, उपस्थित सर्व वकील बांधव, ग्रामस्थ आणि बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाप्रसंगी माझ्याकडे जो विषय दिलेला आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन। आता आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हा का आणि केव्हा आणि कशासाठी साजरा केला जातो, तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जी आपली संयुक्त राष्ट्र संघटना आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सामाजिक संस्था जी युनेस्को म्हणून ओळखली जाते, त्या युनेस्कोने 1966 मध्ये 14व्या सत्रामध्ये दिनांक 26 ऑक्टोबर 1966ला एक ठराव पारित केला की यापासून पुढे प्रत्येक वर्षी 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शिक्षण विस्तार दिन म्हणून साजरा केला जाईल आणि तेव्हापासून हा दिवस 8 सप्टेंबर प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो। तर या शिक्षण दिनाचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक व्यक्तीला, जमातीला, जातीला, समाजाला शिक्षित करणे। आता हे 1966 मध्ये युनोने हा निर्णय घेतला
पण त्यापूर्वी आपल्या देशामध्ये परिस्थिती काय होती? तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हा देश स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक मेहनत घेऊन या भारतीय संविधान या देशाला दिलं आणि 26 नोव्हेंबर 1949ला ते संविधान स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950ला संविधानाची अंमलबजावणी झाली आणि त्या दिवसापासून आपला देश प्रजासत्ताक भारत झाला. आणि या प्रजासत्ताक भारताचा कारभार ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाच्या कलम 21 प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे जीविताचं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण. तुम्हाला माहीत आहे की भारतीय संविधानाचं प्रकरण 3 आहे. प्रकरण 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्यासाठी मूलभूत अधिकार आहे आणि हे मूलभूत अधिकार शासनाच्या विरुद्ध उपलब्ध आहे. म्हणजे ऑल सिटिझन्स ऑफ द कंट्री आर हॅव्हिंग फंडामेंटल राईट्स अगेन्स्ट द स्टेट. राज्याच्या विरुद्ध ही मूलभूत अधिकार आहे. म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन राज्याला सुद्धा करता येणार नाही, सरकारला सुद्धा करता येणार नाही. मग ते राज्य सरकार असू द्यात की केंद्र सरकार असू द्यात. उलट तुमच्या अधिकारांचं संरक्षण करणं, तुमच्या अधिकारांची जपणूक करणं, तुमच्या अधिकारांची अंमलबजावणी करणं हे त्यांचं कायदेशीर विधिवत कर्तव्य आहे. त्यांनी ते कर्तव्य पार पाडण्याचे संविधानाला अभिप्रेत आहे. शिक्षण म्हणजे आपण शाळेमध्ये जाऊन जे 4 भिंती शिकतो ते शिक्षण नाही. शिक्षण हे सर्वांगीण शिक्षण मिळालं पाहिजे. कारण आपल्या भारतीय संविधानाला व्यक्तीचा जीवन जगण्याचा जो अधिकार आहे हा जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे कुत्र्या मांजरासारखं जीवन जगण्याचा अधिकार नाही, तर प्रत्येक माणसाला स्वाभिमानानं सन्मानानं जगता आलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि ही परिस्थिती निर्माण करण्याचं कर्तव्य राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं आहे. आणि ते जर करत नसतील तर ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर पडतायत असा याचा सरळ सरळ अर्थ होतो. शिक्षणाने काय होतं? शिक्षणाने माणूस विवेकी होतो. शिक्षणाने माणूस पावश्रुत होतो. शिक्षण घेतल्याने नव समाज निर्माण होतो. शिक्षण घेतल्याने नव चैतन्य निर्माण होते. आणि या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे संविधानिक जे अधिकार आहे त्या संविधानिक अधिकार ज्या समाजामध्ये निर्माण होतात आणि हे निर्माण होणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि शिक्षण घेणं व्यक्तीने गरजेचं आहे, पण शिक्षण देणे राज्य सरकारचं काम आहे, केंद्र सरकारचं काम आहे, शासनाचं काम आहे. म्हणून यासाठी राज्यकर्त्यांच्या उशिरा लक्षात आलं म्हणून त्यांनी 86वी घटना दुरुस्ती करून आपल्या संविधानामध्ये कलम 21A हे अंतर्भूत केलं 2002 मध्ये. आणि त्याला म्हणतात राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की राज्य शासनाने वय वर्ष 6 ते 14 या वयोगटातील प्रत्येक बालकाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे. हे सरकारचं कर्तव्य आहे. 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली, पण त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली. म्हणजे संविधानामध्ये एक मूलभूत हक्कामध्ये एक शिक्षणाचं कलम वाढवलं 2002 मध्ये. त्याची अंमलबजावणीची तारीख निश्चित करायला सरकारला 8 वर्ष लागली. याच्यावरून तुमच्या शिक्षणाबाबत सरकार किती जागृत आहे, सरकारला किती चिंता आहे, किती काळजी आहे दिसून येते. हे एवढं महत्त्वाचं कलम जर तुम्ही घटना दुरुस्ती ज्या अर्थी तुम्हाला वाटलं की घटना दुरुस्ती करणं गरजेची आहे, घटना दुरुस्ती केली पाहिजे, शिक्षणाचा कलम मूलभूत अधिकारामध्ये सहभागी केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही घटना दुरुस्ती करता, त्याची अंमलबजावणीला तुम्हाला 8 वर्ष लागतात. याचा विचार तुम्ही आपण केला पाहिजे. शिक्षण हे फक्त पारंपरिक शिक्षण चालणार नाही. आज आपण कम्प्युटर युगामध्ये, आपण संगणक युगामध्ये आपण वावरतोय. आज सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. पूर्वी आपल्याला माहीत होतं मारामार झाली, शिवीगाळ झाली, धमकी दिली, 523, 323, 500च्या 5 लागणार ट्रॅडिशनल पोलीस विभाग. आता गुन्ह्यांचं स्वरूप बदललं. ऑनलाईन फ्रॉड व्हायला लागले. तुमच्या हातामध्ये मोबाईल, तुमच्या घरामध्ये मोबाईल आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या कम्प्युटरमध्ये कोण काय घुसवल हे सांगता येत नाही. कालच मी काल चेंबरला 9 वाजता बसल्यानंतर माझ्या मित्राचा फोन आला. तो म्हटला माझं अकाउंट पोलिसांनी होल्ड केलं म्हणे, हिंजवडी पोलिसांनी. तो राहणार भुसावळचा. हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध आणि त्या व्यक्तीने केलेल्या कुठल्या सायबर फ्रॉडमध्ये याचा अकाउंट नंबर दिसला गेला आणि याचा अकाउंट होल्ड केलं गेलं. तो त्या पोलिसांना फोन करतो, पोलिसांना फोन उचलत नाही. 8 महिन्यापासून त्या अकाउंट त्याचा होल्ड आहे, ते सगळे व्यवहार थांबलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये समजा त्याच्या घरातलं जर कोणी तर उद्या आजारी पडलं, दवाखान्यात भरती केलं आणि त्याला पैशाची गरज आहे, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत, पण त्याला पैसे मिळणार नाही कारण ते गुन्हा दाखल आहे आणि ते पोलीस सांगायला तयार नाहीत की नेमकं याचा रोल काय. याचं म्हणणं की मी काहीच केलेलं नाही आहे. आता तो माझा क्लासमेट होता 10वीपर्यंतचा आणि साधारण 10-12 शिकलेला पोरगा आहे.
आणि तो काय असा गुन्हेगार असेल असं मला प्रथमदर्शी वाटत नाही, परंतु सांगता येत नाही. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण आता ज्या काळात जगतो आहे हा एक तंत्रज्ञानाचा युग आहे, हे संगणकाचं युग आहे. त्या संगणकाच्या डिजिटल क्रांतीचं युग आहे. त्या डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या हातामध्ये असलेल्या मोबाईलवर कोण काय पाठवेल. आता परवाला उपमुख्यमंत्र्यांचा मोबाईल एक्स अकाउंट हॅक केलं आणि त्यात पाकिस्तान बांगलादेशचे काही झेंडे बिंडे काय असेल ते टाकलं. हे उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत होऊ शकतं, तुमच्या माझ्या बाबतीत का होणार नाही. मग त्यासाठी आपण आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. त्यांना पारंपरिक शिक्षण तर दिलंच पाहिजे, पण पारंपरिक शिक्षणाबरोबर संगणकाचं ज्ञान पण आपण दिलं पाहिजे. कारण बाबासाहेब सांगायचे, जो शिकला जो सवरला तो गुरुगुर केल्याशिवाय राहणार नाही. कारण जो शिकला तो अन्याय सहन करत नाही, जो शिकलेला नाही त्याला जे अधिकारच कळत नाही तो अन्याय सहन करतो. आणि बडी तो कम पिढी, ज्याच्याकडे ताकद आहे तो ज्या कमजोर अशक्त माणसाला ताकद दाखवणार. एखाद्याच्या पेक्षा जास्त वरता आला तर तो म्हणे ठीक आहे, सॉरी मैंने गलती हो गया, मैंने मजाक की. तुम्हाला हे माहिती आहे समाजामध्ये घडतं, पण अशा पद्धतीचे हे गुन्हे आता घडतात. युनोनं 1966 हा निर्णय घेतला हो, परंतु त्या अगोदर आमच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी 1948 मध्ये पहिली शाळा काढली. शाळा काढल्यानंतर मुलींनी शाळा काढली, मुलांनी शाळा काढली. ते दीन दलित पददलित असतील त्यांना शिक्षणाचा अधिकार होता, त्यांना शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून दिला. तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या समाजकंटकांनी त्यांना किती त्रास दिला तुम्हाला माहीत आहे, पण तरी ते डगमगले नाही. डॉक्टर महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, या लोकांनी तुमच्या माझ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले आहे, आपल्या आयुष्याची राग रांगोळी दिली आहे. हे लोक एवढे, महात्मा फुले त्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टर होते, सावकार होते. महात्मा फुलेंच्या बापाजवळ एवढी संपत्ती होती की महात्मा फुले ब्रिटिश कुठल्याही प्रदेशात जाऊन ऐशोआरामात जीवन जगू शकले असते बायकोला घेऊन. परंतु त्यांनी काय केलं, त्यांनी दगडगोटे खाल्ले. स्वतःच्या वडिलांनी घरातून बाहेर काढून दिलं. एका मुस्लिम समुदाय व्यक्तीनं त्या माणसाला सहारा दिला, घराची जागा दिली आणि त्यांनी शिक्षणाचं कार्य केलं. ह्या लोकांनी जर आपल्यासाठी एवढं केलं असेल तर आपण बाप म्हणून, आई वडील म्हणून आपलं किती कर्तव्य आहे. आपण आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. कारण आज शिक्षण हे रोजगाराचं साधन नाही फक्त. एज्युकेशन इज नॉट इक्विपमेंट ऑफ ओनली एम्प्लॉयमेंट, इट इज द इक्विपमेंट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल, सोसायटी, कम्युनिटी. समाजाचं, व्यक्तीचं, जमातीचं, जातीचं विकास करण्याचं ते साधन आहे. ते साधन आहे. त्या साधनाचा वापर आपण पुरेपूर केला पाहिजे. आता काल परवाला एका वकिलांनी शब्दबद्ध केलेली स्टोरी आहे, सत्य हकीकत आहे. ते परवाला कुठल्या जेलमध्ये गेले, एका आरोपीच्या वकीलपदावर सही घ्यायला. पण ते जाईपर्यंत तेव्हा ते तुरुंगाची वेळ संपली, व्हिजिटची, आरोपीची आणि वकिलाची व्हिजिटची वेळ संपली. त्यांना जेलला सांगितलं 3:30 वाजेपर्यंत थांबा. ते 3:30 वाजेपर्यंत थांबले आणि ते थांबल्यानंतर मग तिथे एक तरुण मुलगा एकदम 25ला मुलगा काम करत होता. त्याने विचारलं, होतं इथं काय कुठल्या केसमध्ये आला. तो म्हणे, साहेब मला खुनाच्या गुन्ह्याने शिक्षा झाली. अरे म्हणे, तुला चांगला सुशिक्षित घराचा वाटतोस म्हणे, कसा काय खून केला. तो म्हणे, काही नाही, आमच्या घराच्या बाजूला एक बेवडा व्यक्ती राहत होता आणि तो माझ्या वडिलांना, आईवडिलांना नेहमी शिवगाळ करायचा. आणि असंच मी एकदा कॉलेज, तो BAMS करत होता, डॉक्टर शिक्षण करत होता. मी कॉलेजमध्ये उन्हाळ्यात सुट्टीत घरी आलो आणि माझ्या समक्ष त्या बेवड्याने माझ्या आईवडिलांना शिवगाळ केली. मला तो राग आला. आणि तो ये प्रोग्राम कैसा लगा वीडियो में आपको बिल्कुल बताना चाहिए, आपकी राय कमेंट में। तमाम लोग यहाँ पहुँचे थे दोस्तों, तमाम सिल्लोड़ के जितने भी वकील हैं और जितने भी जज हैं जो सभी यहाँ पहुँचे थे। ज़्यादा से ज़्यादा वीडियो को अपने दोस्तों में, भाइयों में अपने शेयर करना चाहिए। और लोक अदालत लगने वाली है यहाँ गांधी चौक में, और जो भी नॉर्मल केस है दोस्तों सभी वकील आपको नज़र आ रहे हैं। दोस्तों सिल्लोड़ के जितने भी वकील थे तो सभी लोग नज़र आ रहे हैं। यहाँ जज साहब भी आए, पुलिस भी है, यहाँ जनता पुलिस स्टेशन के API साहब भी है। तो ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करना चाहिए। और जो केस है दोस्तों वो अभी नील होने वाले, देखिए अदालत लग रही है अभी, लोक अदालत। तो ज़्यादा से ज़्यादा वीडियो को अपने दोस्तों में, भाइयों में अपने शेयर करना चाहिए। वकील साहब और जज साहब जो आपको नज़र आ रहे हैं, सरपंच साहब भी नज़र आ रहे हैं। तो ये एक प्रकरण ते मागे घेताना गणेश सपकाळ शिवण्याचं। तो तमाम लोग आपको नज़र आ रहे हैं और तमाम वकील भी आपको नज़र आ रहे हैं। सामने जो दिखाई दे रहे हैं अजंता पुलिस स्टेशन की तरफ से जो यहाँ पुलिस वाले भी है और API साहब भी आपको नज़र आ रहे हैं। दोस्तों यहाँ केस जो नील होने वाले, नॉर्मल केस है तो लोक अदालत ये लगी है, दो लोक अदालत, और यहाँ नॉर्मल केस जो नील होने वाले, पूरी जानकारी वीडियो में आपको हम देने वाले। लास्ट तक बने रहे हमारे साथ, ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करें। API साहब भी यहाँ मौजूद है अजंता पुलिस स्टेशन के सामने, आपको नज़र आ रहे हैं। दोस्तों तमाम हमारे सब्सक्राइबर, हमारे तमाम फ़ैन के लिए ये अपडेट है जो आपको नज़र आ रहे। तमाम
जनता नज़र आ रही है अजंता की, ये आपको अपडेट दे रहा है दोस्तों। ज़्यादा से ज़्यादा वीडियो को अपने दोस्तों में भाइयों में आपने शेयर करना। एक मिनट सर, ये तो था सर, इथं थांबा नाही रूममेट आहे सर, इधर शाल घ्या, एखादी शाल घ्या, सरकारी करत आहे थोडे आमचा व्ह्यू द्या जरा। तमाम वकील यहाँ पहुँचे थे दोस्तों, सिल्लोड़ के जितने भी वकील थे तमाम यहाँ पहुँचे थे। आपको हमने बताया ज़्यादा से ज़्यादा वीडियो को शेयर करना चाहिए। लोग